मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता इकडं ऐश्वर्याला मात्र सगळ्यांचे मन जिंकायचे असतात. तिला खोटं बोलून का होईना पण सगळ्यांच्या मनावर राज करायचं असतं आणि तिला तिची कंपनीतली जागा परत मिळवायची असते. म्हणून आता तिनं हा नवीनच गेम चालू केला आहे. तर आता इकडं ऐश्वर्या मात्र नीलकडे येते. तेव्हा नील मात्र इकडं त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. आता तेव्हा ऐश्वर्या त्याला विचारू लागते, नील तुला काही हवं आहे का? जर हवं असेल तर मला नक्कीच सांग. आता त्यावेळी नील विचार करू लागतो आणि म्हणूही लागतो, इतक्या वर्षात कधी मला तू विचारलं सुद्धा नाही, आता अचानक असा बदल तुझ्यामध्ये कसं काय झाला? नील मात्र विचारात पडतो. त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते की नील मी तुला खरंच सांगत आहे की मी खरंच माझ्यामध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न करते आणि मला माझ्यामध्ये बदल घडून कसा आणायचा आहे तुला सांगू का? मला सगळ्यांची काळजी घ्यायची, सगळ्यांना हवं नको ते विचारायचं, अशा गोष्टीतूनच मी माझ्यामध्ये बदल घडून आणणार आहे. त्यानंतरच कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवून बघणारे नील राजकुमार दादाला कशी एकदा संधी दिली आहे घरामध्ये राहण्याची, त्यांच्यावर कसा विश्वास ठेवला आहे, तसा माझ्यावर एकदा विश्वास ठेवा, मला संधी देऊन बघा ना, कदाचित मी सुधरूही शकते ना. पण त्यावेळी नील मात्र शांत बसतो. तर ऐश्वर्या म्हणते, खरंच यार नील मी तुला माझ्यामध्ये बदल घडून दाखवेनच. आता ऐश्वर्याचा प्लॅन तर असा असतो, तिला मात्र तिची कंपनीतली जागा परत मिळवायची असते, कारण ती तर काही बदलू शकत नाही. तर दुसरीकडे सावलीला माहीत झालेलं असतं की किरण मात्र नोकरी सोडण्याचा विचार करत आहे. तर आता सावली मात्र तिच्यावर खूपच चिडते आणि म्हणू लागते, किरण या जगामध्ये आता तुझं कोणी राहिलं नाही. होते तुझे बाबा, तेही मात्र त्या गुंडांनी मारून टाकले. आता तू जगन्नाथजीच्या घरी राहते. आता तू विचार कर ना, जर तू इथून कुठे गेली तू दुसरीकडे कुठे राहणार आहे? सावली मात्र त्या किरणला समजून सांगत असते. त्यावेळी बबलूही मात्र तिथे असतो. आता किरणचं असं म्हणणं असतं की माझ्यामुळेच यांच्या कंपनीवर यांच्यावर प्रॉब्लेम व्हायला नको, त्याच्यामुळेच किरणनं स्वतः कंपनी सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तिला यांच्यापासून खूप दूर जायचं असतं, कारण की तिच्यामुळे कुणावरही संकट यायला नको, तिला असंच वाटत असतं. तर आता बबलूही काळजीत पडतो. बबलूला वाटत असतं की माझं किरणवर खूप प्रेम आहे आणि आता किरण जर मला सोडून गेली तर माझं जगणं मुश्किल होऊन जाईल आणि तिचं या आयुष्यामध्ये आता कुणीच नाही ना, मलाच तिला साथ द्यावा लागणार आहे. आता किरणनं तर तिचा निर्णय झालेला असतो की मला नोकरी सोडायची आहे, माझ्यामुळं मला कुणावर संकट येऊ द्यायचं नाही. तर त्यावेळी सावली किरणला म्हणू लागते, किरण तू जर असा परत एकदा विचार केला ना तर माझ्या इतकी वाईट कुणीच नसेल. असं नोकरी वगैरे सोडायचा विचार तू अजिबात करायचा नाही. अगं इतकी चांगली माणसं तुझ्या पाठीमागे तुला साथ देण्यासाठी, आणि मग तुला आमच्यापासून का दूर जायचं आहे? आमच्यामुळे तरी तुझ्यावर कुठलं संकट येणार नाही. तुझ्यावर कोणतं संकट आलं तर आम्ही आहो ना त्या संकटावर मात करण्यासाठी. मग तू कशाला टेन्शन घेतीस? मला सांग बरं का, तू आजपासून नोकरी सोडायचा विचार कधीच करणार नाही आणि कधीच कुणाला म्हणणार नाही की मला नोकरीसाठी राजीनामा द्यायचा आहे आणि मी परत कधीच नोकरी करणार नाही, मला इथून खूप दूर जायचं आहे, असं अजिबात बोलायचं नाही. त्यावेळी सावली मात्र चांगली तिकडे त्या किरणची समजूत काढत असते. बबलूलाही वाटत असतं आता सावली वहिनीचं ऐकून किरण ही मात्र मला सोडून जाणार नाही. तर आता सावली तिला डायरेक्टली म्हणू लागते की किरण तू मला वचन दे, तू आम्हाला सोडून कुठेच जाणार नाही आणि नोकरीही सोडणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.